मग आम्ही काय केलं, एक्स पायलट, जे पायलट व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होते, जे इंजिनियर व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होते, डीजीसीएचे एक्स अधिकारी जे व्हीएसआरला ओळखून होते, या सर्व लोकांची चर्चा केल्यानंतर तुमच्यातले काही अभ्यासू आणि रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन, 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी व्हीएसआर कंपनी हे जे रिपोर्ट असतात एफडीटीएल हे मॅन्युप्युलेट करतात. म्हणजे फक्त आकड्याचा खेळ त्या ठिकाणी केला जातो आणि 6 तासापूर्वी सुद्धा जर एखादा पायलट आला असेल तर त्याचा कदाचित इन्सेंटिव्ह दिलं जातं, नाही तर तुला नोकरीवरनं काढतो असं सांगितलं जातं आणि लगेचच त्याला तिथं विमानात बसवलं जातं. त्यानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, म्हणजे एक असतो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स मध्ये फक्त आवाज स्टोअर होतो असं नाही, आवाजाबरोबर ते जे इक्विपमेंट्स आहे ते कसे बिहेव करत होते, कुठं काय एक्सेलरेशन होतं, स्पीड काय होतं, आपली पोझिशन काय होती, कुठला काटा कुठं होता, हे सगळं ब्लॅक बॉक्स मध्ये तिथं येतं. पण नॉर्मली जर आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे साधे रेकॉर्डर असतात, त्यात कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. व्हीएसआर मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युप्युलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय, ही कंपनी अतिशय माहिर आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स मध्ये कमतरता दाखवणं, नाही तर कुठलंही विमान, नाही तर हेलिकॉप्टर घ्या, ते हेलिकॉप्टर जर आपल्याला उडवायचं असेल तर त्याच्यामध्ये तास दिले जातात. 2200 तास ब्रँड टू ब्रँड, नाही तर 2500 तास. ते झाल्यानंतर इंजिन चांगलं असलं काही नसलं तर पूर्ण इंजिन 6 कोटी रुपयाचं एखाद्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचं आपल्याला बदलावंच लागतं. तसं इथे असतं. पण या कंपनीकडनं तिथं टायमिंग हे कुठेतरी चेंज केले जातात, मॅन्युप्युलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं व्हीव्हीआयपी, म्हणजे ज्यांना झेड सिक्युरिटी, झेड प्लस सिक्युरिटी आहे, अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिलं असेल, नाही तर हैदराबाद तिथं दिलं असेल. आता तिथं गो प्रयत्न केला, जी घटना घडली ती घडली. आणि दुसरं कसं असतं, त्यांना पुढे कुठं जायचं होतं. अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते आणि बारामतीवरून हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना. तिथं कोणतरी व्यक्तीला तिथे घेऊन जाणं म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काय ती गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथे जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतो. मत आहे आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. पीटीटी, पुश टू टॉक, म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचा ऐकतो. तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची. तेव्हा ते पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. पीटीटी दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं,
पीटीटी दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीतला कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता वाटते. आता हे एनहान्स ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिर 51,000 फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते. जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर ना ते इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड, वॉर्निंग अप्रोचिंग लँड, अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते. आणि दुर्दैव असं आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेला असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठंही ऐकायला मिळालेला नाही. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं, आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये कुठंच. आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काही हे ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती, नाही तर खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च एमआरओ आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे एमआरओ आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एमआरओ होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच एमआरओ जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत जे लोक या व्हीएसआर कंपनीमध्ये आज काम करतात? पूर्वी ते कुठं काम करत होते? कोण आहेत ते? कुणी ते सह्या केल्या? रमेश नावाचा माणूस कोण आहे? त्याचा काय अनुभव आहे? तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं? त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय? हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही. त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा असं आमचं मत आहे. पुढे आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला, आता याच्यामध्ये व्हीएसआरची एक सवय जी आम्हाला कळली आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर हे लोक काय करायचे नाही तर करतात तर हे कॅन असतात विमानाचे. जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले मागे मी म्हणलो होतो बॅग ठेवायची जागा आणि दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते. त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटनी मला सांगितलंय, आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे, डीजीसीए अलाव करत नाही. आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो. म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथे एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माजी पायलटली ज्यांनी व्हीएसआर मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय. त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्हीएसआरची विमानं उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. पुढे आता याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आहेत आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काही ते कारण आहे. आणि असं आहे की हे EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी DGCA ला पाठवलेली आहे.
त्यामुळे डीजीसीएला मला विचारायचं की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही व्हीएसआरला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला, असा प्रश्न एक पुतण्या ज्याला काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा, त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा व्हीएसआर कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत. हे अतिशय घातक आहे. त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने तिथं घेणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय आहे? एक ग्रुप असतो. सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात. ते ग्रुपचं नाव ते वेगवेगळे ठेवू शकतात, पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी, एरो नावाची कंपनी आहे. आता इथं मी जीआर तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ. या कंपनीला अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहेत. मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत व्हीएसआर सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते. मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे पीए, ऑफिशियल पीए आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते पीए, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात. आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालय आहे ह्याचं महाराष्ट्राचं विमानांचं तिथले जे डायरेक्टर आहेत ऑफिशियल IAS अधिकारी नाही तर त्या लेवलचा एक अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतो. त्या ग्रुपमध्ये टाकलं जातं की उद्या जसं 27 जानेवारी 2026ला 8 वाजता मुंबई ते बारामती अजित पवारांना जायचं असं ग्रुपमध्ये. आणि एरोचा टाइम होता 1 ते 15 हे साईसाठी होतं. 16 ते 31 तारखेपर्यंत एरोच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला. हे कोण क्रिस्टोफर नावाचा जो कुणी तिथला मॅनेजर आहे का ओनर आहे त्यांनी टाकलं नोटेड सर. तो झालं 7:13 आणि 7:14 संध्याकाळी. म्हणजे जे काही लोक म्हणतात दादा हे विमानाने जाणारच होते, हे प्री प्लॅन्ड होतं, असं अजिबात नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर दादा गाडीली जे काय प्लॅनिंग केलं होतं, तुम्ही तिथला सीसीटीव्ही बघा देवगिरीचा, तिथं तुम्हाला दिसेल सगळ्या गाडी या लाईनीमध्ये लागल्या होत्या. दादाचा अंदाज होता 5, 5:30 ते 6 पर्यंत आपल्याला गाडीली पुण्यापर्यंत जायचं आणि पुण्यातून बारामतीला गाडीली त्या ठिकाणी जायचं. तरी सुद्धा उशीर झाला म्हणून हा ग्रुपवर मेसेज टाकला आणि हे ग्रुप अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालवले जातात. आता हे एरो नावाचा ग्रुप कंपनी कोणाची हे आपल्याला पुढे जाऊन बघावं लागेल. आता हे एरो कंपनी आहे, सरकारची विमाने बुक करण्यासाठी ही काम करते. ह्याचा जो हँडलर आहे आता तो कोण आहे आपल्याला शोधावा लागणार आहे. त्याचं फार वजन आहे एअरपोर्टवर, तो म्हणेल तसं तिथं काम केलं जातं असं माझं मत आहे. आता ही कंपनी कोणाची आपल्याला बघा. एक कंपनीचा डायरेक्टर जो आहे तो पतंजली कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर असं आम्हाला कळालं, पण आम्ही खूप खोलात गेलो असं नाही. ज्याला कोणाला बघायचं असेल ना तर ह्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्यांनी सुद्धा एरोकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला सांगतो त्या ग्रुपवर काय चर्चा झाली होती. पुढे घ्या. आता हा प्रश्न आहे घातपात आहे का. मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. का तर हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो. आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती माजी अधिकारी तो माझ्याकडे आला. त्याने मला सांगितलं तुला इस्रायल माहितीये का. मी म्हणलं माहितीये. तुला मग मोसाद माहितीये का. म्हणलं माहितीये. मग त्याचं काय. ते म्हणले हे पुस्तक बघ. मी म्हणलं बर मग या पुस्तकाचं काय. ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच. ती कुठली लाईन आहे. ती ही लाईन आहे. आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे. एजंट म्हणजे कोण. जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट. त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला. आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर
आणि विमानात असेल तर पायलट असं म्हणायला काय हरकत आहे. पुढं आता घातपात, आता ही राज्यभरात चर्चा आहे. ह्याच्या खोलात जावं लागेल, ह्याच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल, रिसर्च करावं लागेल. पण माझा काका गेलाय, आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे. तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली, आपण इकडे गेलो तिकडे गेलो, कुणी काय केलं, ह्याली काय होणार नाही. आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला, माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल, असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीली जाणार होते ते गाडीली जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे आहे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती. ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादांनी बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादांनी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. आता ह्याच्यात खोलात जर जायचं असेल, कारण आमच्या पण ओळखी तिथं आहेत, आमच्या पण जीवाची माणसं आहेत. अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे 3-4 महिने होते त्यात मी, दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे एक फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो. आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठलं तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय. कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला. आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय. त्याचं कारण असं की प्लॅन का बदलावा लागला. आता मी येतो 28 तारखेला. आता काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री आहेत, दादा कडक होते, शिस्तीचे होते, दादांनी सांगितलं असेल पायलटला ए बाबा उडलंच पाहिजे. पण दादाचं स्टेटमेंट तुम्ही बघा, ते स्वतःच्या मुखातून ते काय बोलतात. तुम्हाला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं, कारण वैमानिकाचा दिवस आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडे तासाचं केलं. म्हणजे दादा कधी पण विमान उडवत असताना कॅप्टनला विचारायचं, बाबांनो काय वाटतं, जायचं का नाही जायचं, उडायचं का नाही उडायचं, काय अडचण आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. एका ठिकाणी त्यांना यायचं होतं, मुंबईकडनं ते उडले पण होते. माझा अंदाज आहे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हेलिकॉप्टरले होतं, लोणावळ्याला धुक्क वाढलं होतं. दादांना त्या कॅप्टननी सांगितलं थोडंसं दुःख जास्त आहे, रिस्क आहे, पण आपल्याकडे डबल इंजिन हेलिकॉप्टर आहे, अजिबात दादा काळजी करू नका. दादा म्हणले काय नाही, मुंबईला परत दे. दादा परत मुंबईला गेले आणि गाडीली पुण्याकडे त्या ठिकाणी आले. हे दादांची वस्तुस्थिती होती. दादांचं एक मत होतं, जो एक्सपर्ट आहे, जो त्यातला एक्सपर्ट आहे त्याचा ऐका, अभ्यास करा, रिस्क उगाचच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही, अशी दादाची भूमिका होती. हे होते आमचे दादा, जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले. पण नंतर जे घडलं त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो. पुढे घ्या. आता हे एक ईमेल आहे. या ईमेलमध्ये 2 नावं आहेत क्रू डिटेल्सची.
ह्याला क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल हे ईमेल. याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे 2 नावं प्रपोज केली गेली होती. बाकी सगळं तिथं लिहिलेलं आहे आणि कुठं जाणारे मुंबई बारामती वगैरे सगळं तिथं दिलं होतं. आता हे आहेत दोघं, पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं. हे आहेत मदन. मग त्यांच्या मिसेसली एक मेसेज ते सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं, दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला. मग त्यांच्या मिसेसनी ते तिथं टाकलेलं आहे. आता हे दोघांची नावं होती, पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली, म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं. तर मग आमचा विषय आहे आणि कधीच तुम्ही बघितलं असेल कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्यांनी उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं. आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिकमध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावं लागलं, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथं ऐकली होती आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. पुढे घ्या. आता हे व्यक्ती आहेत 7 वाजता हे क्रू तिथं पोहोचलं. आता अप्रुव्हल कधी आलं तर 12:30 ओके, विमान मध्यरात्री 12-12:30 वाजता की विमान फायनल झाले, क्रू फायनल झाली आणि त्यांनी सांगितलंय की ओके. सकाळी त्यांनी 7 वाजता मेसेज केला की क्रू हे एअरपोर्टला पोहोचले आहेत. मग आता प्रश्न आम्हाला असे निर्माण होतात, पुढे घ्या, की हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिकमध्ये अडकले असं म्हणतात, मग कुठं होते, त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का? ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का? मग हे 2 ट्रॅफिकमध्ये अडकले तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का? एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का? मग हे दोघं तिथं कसे आले? असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची टेस्ट झाली का, ज्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिलं असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली अडव्हान्स्ड ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, डीजीसीएला दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा निघतो. ते सीसीटीव्ही आहेत का, तोच तो होतो का, त्याचं ब्रेथ अनालिझर केलं का, तिथं कॅमेरा आहेत का, कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे, त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथं चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का, 7 वाजता ते पोहोचले असतील, 10:08ला पोहोचले असतील तर 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात. आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे. आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का, अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे. कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय, मला त्यांना एवढंच सांगायचं आमचा तो हक्क आहे. आम्ही परिवारातली लोक आहेत, आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे. तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो. पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर हे मिळालं पाहिजे. का गेले 13 दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही आणि मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही. पुढे तुम्ही जर गेला तर आता मुख्य पायलट सुमित कपूर बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मार्च 10ला दिल्ली बेंगळुरू विमान उडण्यापूर्वी त्याला प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्टमध्ये त्याला पकडण्यात आलं. पुन्हा 7 एप्रिल 17ला दिल्ली गुवाहाटीचं विमान उडवत असताना त्याचं टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा तो सापडला. तुम्ही मला तिथं सापडला, इथं का नाही? ह्या सगळ्या कमर्शियल फ्लाईट्स होत्या असं आम्हाला कळतंय. कमर्शियल फ्लाईट्सवर बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्ट असतात, प्रायव्हेट फ्लाईटला लेअर जेट म्हणजे उद्या जर मला ग्लोबल नावाचं विमान उडवायचं असेल तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्या कंपनीकडे जावं लागतं. तसंच हा सीपी म्हणजे कमर्शियल पायलट असल्यामुळे बोईंग एअरबस उडवत असेल आणि तिथं लेअर जेट उडवायचं असेल तर त्याला अमेरिकेत लेअर जेटची फॅक्टरी म्हणजे बंबाडियरची फॅक्टरी असल्यामुळे अमेरिकेत जाणं महत्वाचं होतं. तो तिथं गेला. मला जे कळालंय
तिथं गेल्यानंतर दुर्दैवाचं त्यांनी तो तिथं गेला, मला जे कळालंय तिथं गेल्यानंतर दुर्दैवाचं त्यांनी इतकी दारू पिली का काहीतरी असं मला कळालंय. हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल की त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही. हे रिपोर्ट आता आपल्याला काढावं लागतील, खरंच हे घडलं होतं का, आणि त्यांना परत ट्रेनिंगला पाठवण्यात आलं असंही आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कळलं होतं. आता इतर पायलटनी लेझर जेटची परीक्षा अमेरिकेला सांगितलं. आता एक बडा नेता जो सांत्वन करण्यासाठी घरी आला होता त्यांनी सांगितलं, हाच महाशय माझं सुद्धा विमान हेच VSR कंपनीचं हे नांदेडला हे घेऊन चालले होते, आणि ज्या पद्धतीने त्या कपूरली लँडिंग केली त्याच्यावरनं मी VSRला कंप्लेंट केलेली आहे. हा मोठा नेता कोण, नांदेडला कधी गेला होता, खरंच त्यांनी कंप्लेंट केली का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. सत्तेतला एक मोठा नेता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट होतं, तरी मग या व्यक्तीला तिथं अजितदादांचं विमान नाही तर VIPचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, ऍक्टरचं, या सगळ्यांचं विमान का उडवायला दिलं असा प्रश्न आमचा तिथं आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर VK सिंग म्हणजे हा मालक, त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवर आम्ही ही माहिती काढली. कशी काढली, काय काढली हे नका मला विचारू, पण ही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही देत आहात त्याला ते डिलीट केलं तर काय, तुम्ही व्हॉट्सअप किती डिलीट करा सगळी माहिती कळते. त्यामुळे जो कोणी तिथे इन्व्हेस्टिगेट करणार आहे, हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कोणाचा, त्या ग्रुपवर कोण, आणि गेल्या 2 वर्षामधल्या त्याच्यावरच्या ज्या काही डिस्कशन आहेत हे लोकांसमोर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. ह्याची एक डिस्कशन ह्याच्यामध्ये तुम्ही बघितली, टुडे वन्स अगेन अ इम्पॉर्टंट फ्लाइट हॅड टू बी कॅन्सल्ड ॲज नंबर 1 ऑफ PSC हॅज बीन फाउंड टू बी बॅडली ड्रंक. दारू पिला होता. त्याच्यामध्ये बरंच काय दिलं की तुम्ही पार्टी करता, हे करता, आणि त्याच्यात मे आय रिक्वेस्ट माय डिअरेस्ट कलिग्स कॅप्टन सनी जो खन्ना कोण असेल, कॅप्टन रंधवावा, आणि स्टार केलंय कॅप्टन सुमित द ग्रेट. म्हणजे दारू प्यायचा विषय आल्यानंतर द ग्रेट सुमित कॅप्टन, आणि खाली आहे कॅप्टन रोहित. आता तो सिंग आहे का, सिंग म्हणजे कोण, तो डायरेक्टर आहे VSR कंपनीमध्ये, म्हणजे याचाच कॅप्टनचा मुलगा. आता तो खरंच तो असेल रिसर्च नंतरच कळेल, आणि डायरेक्टरच तिथं दारू पित असेल पायलट असून सुद्धा, तर मग हे फार डेंजरस आहे. कारण डायरेक्टरलाच या गोष्टीचं महत्व नसेल तर बाकीच्या पायलट काय करणार. नाही तर जर डायरेक्टरच आपल्याबरोबर दारू पित असेल तर काय आपल्याला फरक पडतोय, अशी मानसिकता या लोकांची होऊ शकते असं आम्हाला वाटतं. हे त्यांच्याच ग्रुपवरनं काढलेला हा मेसेज आहे 2 जानेवारीचा. VSR कॅप्टन VK सिंग म्हणजे मालक. पुढं अजून एक मेसेज त्यांचा आहे, काय VSR ड्युटी सेल डील काय असेल ते. डिअर कॅप्टन सुमित भाई अँड जो कुणी असेल प्रावग, यू विल बी सोबर अँड डू नॉट डू युअर इव्हनिंग स्टंट्स. आता इव्हनिंग स्टंट्स मध्ये काय आम्हाला माहित नाही. विमान वेडवाकडे चालवायचा हा एक स्टंट असू शकतो, नाही तर दारू पिणं हा एक स्टंट असू शकतो, नाही तर ड्रग्ज घेणे हा स्टंट असू शकतो. म्हणजे हा स्टंटचा अर्थ मला तरी काही निघत नाही. हा आपल्याला बघावा लागेल. आणि त्याला सुमित उत्तर देतो कॉपीट सर्ड. म्हणजे मला जर कोणी बोललं असतं हे तू वेड्यासारखा तिथं काल का वागत होता, आणि जर मी वागलोच नव्हतो तर मी लिहिलं असतं सर दॅट वॉज नॉट मी अँड आय वोंट डू इट. पण इथं वर जर दारूबद्दल बोललं असेल आणि खाली कॉपीट सर म्हणत असतील, याच्यावरनं नक्कीच दाल में कुछ काला आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा जो ब्रेथ अनालिझर आहे ह्याचा फोटो सुद्धा निघतो. ह्याचे रिपोर्ट आता आपल्याला बघावं लागणार. पुढे घ्या.